तर मुंबईचं विस्तीर्ण आरे जंगल, संध्याकाळची वेळ आणि मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एका 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळतो। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू फाशीमुळे गुदमरल्यामुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं। नमस्कार, मी संदीप कसालकर आणि तुम्ही पाहतात भारत 24 तास। तर गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीच्या युनिट क्रमांक 32 परिसरातील जंगल भागात 12 जून रोजी संतोष गोपाळ दास या 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आलेला आहे। घटनेची माहिती मिळताच आरे पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। अधिकृत नोंदीनुसार मयताची ओळख त्याचा भाऊ सागर गोपाळ दास याने पटवून दिली। पोलिसांच्या नोंदीत भावाने दिलेल्या माहितीनुसार संतोष काही काळापासून बेरोजगार होता आणि नैराश्यात असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। 13 जून रोजी करण्यात आलेल्या शवविच्छेदनात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक कारण म्हणून फाशीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचं मत नोंदवलंय। घटनास्थळाचा पंचनामा, साक्षीदारांची माहिती आणि वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे पोलिसांकडून नियमानुसार तपास प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। तरुण वयात झालेला हा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेच्या निमित्ताने एक महत्त्वाची बाब अधोरेखित करावीशी वाटते। जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला अडचणी, अपयश, आर्थिक ताण किंवा मानसिक संघर्ष येत असतात। अशा वेळी स्वतःमध्येच गोष्टी दडपून न ठेवता कुटुंबीय, मित्र, विश्वासू व्यक्ती किंवा तज्ञांशी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे। मानसिक तणाव, एकटेपणा किंवा नैराश्याची भावना जाणवत असल्यास मदत मागणे ही कमजोरी नसून ते धाडसाचे पाऊल आहे। कुटुंबियांनीही आपल्या घरातील तरुणांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि अडचणीच्या काळात त्यांना भावनिक आधार द्यावा। एक क्षणाचा निर्णय संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकू शकतो। त्यामुळे कोणतीही समस्या कितीही मोठी वाटत असली तर तिच्यावर मार्ग नक्कीच असतो। संवाद, समजूतदारपणा आणि वेळेवर मिळालेली मदत अनेक आयुष्य वाचवू शकतात। भारत 24 तासच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुणांना आणि पालकांना आवाहन करतो की अडचणींपासून दूर पळू नका, बोला, मदत मागा आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। कॅमेरामॅन निमरान समी, संदीप कसालकर, भारत 24 ताससाठी, मुंबई।